रसिक हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. परदेशी भाषा शिकलेल्यांचा अनुभव आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स सर्व वयोगटातल्या व्यक्तींसाठी परदेशी भाषेचं प्रशिक्षण घेऊन आलेले आहेत, ज्यामध्ये अतिशय माफक दरात आणि ऑनलाईन पद्धतीने जर्मन आणि फ्रेंच या दोन्हीही भाषा शिकवल्या जातात. त्याच अनुषंगाने आज आपल्याशी गप्पा मारायला खास उपस्थित आहेत संभाजीनगरहून 2 विद्यार्थी. एक म्हणजे सुकन्या भांबर्डे आणि दुसरा जयराज उबाळे. हे दोघेही जय भवानी विद्या मंदिर सेकंडरी अँड हायर सेकंडरी स्कूल संभाजीनगरचे विद्यार्थी आहेत आणि नुकतीच त्यांनी 9वीची परीक्षा दिलेली आहे. एकूणच फॉरेन लँग्वेज शिकण्याविषयीचा त्यांचा अनुभव कसा होता याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्या दोघांचंही अतिशय मनपूर्वक स्वागत करते. सुकन्या आणि जयराज, अ व्हेरी वॉर्म वेलकम टू बोथ ऑफ यू. थँक्यू. थँक्यू. कसं वाटतंय आज गप्पा मारताना? खूप छान. परीक्षा झाली तुमची? हो. कसे गेले पेपर? पेपर छान गेले. सुकन्या, तुला कसे गेले? मला पण छान गेले. मग काय वाटतं दोघांना किती टक्के मिळतील? 90+ तर मिळूनच जातील. आणि तुला? मला पण 90+ मिळेल. बर, तुम्हा दोघांचाही फेवरेट सब्जेक्ट कोणता आहे? माझा सायन्स. बर, माझा इंग्लिश. छान. एखादी लँग्वेज आवडते हे ऐकून छान वाटलं. मग आता तुम्हाला 10वी नंतर काय करायची इच्छा आहे? मला डॉक्टर फील्ड मध्ये जायचंय. मला JW द्यायचे. क्या बात आहे. बरं, मला एक सांगा की तुमच्या शाळेमध्ये जेव्हा शैलेश लेले सरांची टीम आली होती किंवा तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला, एक्झॅक्टली ते आलेच असतील असं नाही, पण काहीतरी कोणाच्या तरी थ्रू तुमच्यापर्यंत जेव्हा हा मेसेज आला की जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज आपल्याला शिकायला मिळणार आहे, तर त्यावेळेला सगळ्यात पहिले काय वाटलं होतं? आपल्याला नवीन भाषा शिकायला मिळेल म्हणून याचा आनंद होता आणि त्या भाषेमध्ये काय नवीन असेल आपल्या भाषेपेक्षा याचं उत्सुकताही होती शिकण्याची. आणि एक नवीन भाषा होती, त्यामुळे शिकण्यामध्ये खूप उत्सुकता आलेली आहे आणि शिकताना खूप छान वाटत होतं. बरं, हे तुम्हाला साधारण कधी समजलं की फॉरेन लँग्वेज शिकता येईल? तेव्हा तुम्ही कितवीला होतात? 8वी जेव्हा जूनच्या अगोदर सांगण्यात आलं होतं तेव्हा आम्ही फर्स्ट लेवल साठी तिथे रजिस्ट्रेशन केलं होतं. बर, ज्या वेळेला तुम्ही ही गोष्ट घरी सांगितली की आमच्या शाळेत असा असा कोर्स बद्दल माहिती दिली आणि ऑनलाईन आम्ही शिकू शकतो, मग त्यावेळेला घरच्यांनी काय म्हटलं की कशाला, काय गरज आहे, शाळा शिकताच आहे ना, किंवा इंग्लिश मराठी हिंदी येते ना, 3 भाषा बस झाल्या, असं काही रिप्लाय होता की कसा रिस्पॉन्स होता नेमका घरच्यांचा? चांगलाच रिस्पॉन्स होता. उलट त्यांना असं प्राऊड फील होत होतं, अभिमान की नाही आता आपली मुलगी नवीन भाषा अवगत करणार, ती शिकणार. माझे घरचे काहीच म्हणाले नाही. माझे घरचे म्हणे तुला जर चांगलं वाटत असेल तर शिक, बाकी सगळं छानच आहे. बरं, मग अशा पद्धतीने घरच्यांचा होकार मिळाला, तुम्हाला पण इंटरेस्ट वाटला की आपण काहीतरी वेगळं शिकावं. मग ॲक्च्युली जेव्हा शिकायला सुरुवात झाली त्यावेळेला असं कधी वाटलं की अरे बापरे, हे खूपच अवघड आहे, समजत नाहीये, मग आता ह्या शंका कोणाला विचारायच्या, अशी कधी वेळ आली का? मध्ये मध्ये म्हणजे त्यामध्ये सगळ्यात भर वगैरे ते उच्चार आणि प्रोनाउन्सिएशन वगैरे त्याच्यावर होता. तर त्याच्यामध्ये अगोदर अल्फाबेट दिले होते म्हणून इतकं काय अवघड वाटलं नाही. आणि जर अडचण वगैरे आली तर आम्हाला इथे शिकवण्यासाठी म्हणजे सोबत क्लास टीचर होत्या आणि YouTube वरूनही करता येत होतं. बर बर, थोडी थोडी अडचण यायची, पण जेव्हा पण अडचण यायची मॅम असायच्या, त्यामुळे आम्ही मॅम सोबत YouTube वर व्हिडिओ बघायचो, त्यामुळे त्या अडचणी क्लिअर होऊन जायच्या. बरं, दोघांच्याही पहिल्या लेवलला किती पर्सेंटेज मार्क्स होते? माझे मार्क्स 50 आउट ऑफ 35 च्या आसपास होते. मला 39 आउट ऑफ 50 म्हणजे 39 होते. 11 रॉंग आन्सर होते. बरं, दोघांची सेम लँग्वेज आहे की दोघांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत? सेम लँग्वेज आहे. बरं, कुठली लँग्वेज चूज केली आहे तुम्ही? जर्मन. त्या मागचं काही कारण होतं की जर्मनच का निवडावी वाटली, असं काही होतं? नाही, म्हणजे क्लासमध्ये आम्ही जितक्या विद्यार्थ्यांनी असं ठरवलं की आपण ती लँग्वेज शिकू, तेव्हा सगळ्यांनी असं ठरवलं की आपण एकच लँग्वेज घेऊ म्हणजे एक दुसऱ्याला हेल्प करता येईल, म्हणून सगळ्यांनी एकच लँग्वेज चूज केली होती. अच्छा, आता किती लेवल पार झाल्यात तुमच्या? माझे 2 लेवल पार झालेले आहे आणि आता 3rd लेवलचं रजिस्ट्रेशन करायचंय. माझी सध्या 1 लेवल झाली, आता 2nd साठी प्रिपेअर होणार आहे. बरं, काय वाटतं साधारण म्हणजे भाषा शिकल्यानंतर
काय फायदा होऊ शकतो? जेव्हा असं बाहेरच्या देशात जेव्हा जॉबसाठी वगैरे असं ॲप्लिकेशन वगैरे आलं, तर जर ही भाषा शिकली, तर मग तिथे जाऊन अडचण वगैरे येणार नाही हं, आणि संवाद करणंही सोपं जाईल त्यांच्याशी. आणि मी पुढे जाऊन JEE देणार आहे. हं, त्यामुळे जर्मनीमध्ये JEE खूप स्कोप आहे. हं. तर मग मी पुढे जाऊन जर्मनमध्ये गेलो, तर तिथे मला संवाद करायला खूप ईझी होईल. अगदीच. क्या बात है! म्हणजे आत्ताच तुम्ही 8वी-9वीच्या वयातच तुम्हाला ह्या पुढच्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे किंवा दूरदृष्टी आहे. हे सगळं ऐकून खरंच खूप छान वाटतंय. बरं, हे सगळं शिकत असताना कधी असं वाटलं का, की कोणाबद्दल तरी स्पीच द्यावं जर्मन भाषेमध्ये किंवा आपलं स्वतःचंच इंट्रोडक्शन जर्मन भाषेमध्ये ट्राय करून बघूया का? भाषा कशी वाटते ऐकताना, बोलताना? असं कधी कोणी काही प्रयत्न केला का तुमच्यापैकी? हो, मी माझं स्वतःचं इंट्रोडक्शन जर्मनमध्ये देऊ शकते. मी ट्राय करू का? नक्की, नक्की. आम्हाला खूप आवडेल. इंट्रोडक्शन. हं, हॅलो मीन्स हॅलो. गुटन मॉर्गन मीन्स गुड मॉर्निंग. हं. इज बिन सुकन्या लक्ष्मण बांबर्डे. माझे नाव सुकन्या लक्ष्मण बांबर्डे आहे. इज बिन 13 जाहीर आल्ट. मी 13 वर्षाची आहे. इश वोहेन इन छत्रपती संभाजीनगर. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहते. इश लन देउत्स. मी जर्मन भाषा शिकते. इश स्पेलिन बॅडमिंटन. मी बॅडमिंटन खेळते. गुटन टाग म्हणजे शुभ दिवस. वाह! मस्त. मॅम, हां, मग? आमच्या स्कूलमध्ये जेव्हा सेकंड लेव्हलचा रिझल्ट आलता, हं, तेव्हा सर्टिफिकेट द्यायच्या वेळी आमच्या मॅमनी सर्वांसमोर आमचं इंट्रोडक्शन सांगायला लावलेलं होतं. हं, त्यामुळे इंट्रोडक्शन मी दिला होता स्टेजवर. हं. मग मी इंट्रोडक्शन देऊ का? हो, अगदी. इश बिन जयराज पंढरीनाथ उबाळे. माझे नाव जयराज पंढरीनाथ उबाळे आहे. इश बिन फ्युंफजिश जाहळे आल्ट. मी 14 वर्षाचा आहे. इश बिन वोनेन इन छत्रपती संभाजीनगर. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. इश बिन फुटबॉल स्पिलेन. मी फुटबॉल खेळतो. इश बिन लर्न देउच. मी जर्मन लँग्वेज शिकतो. अरे वाह! खूपच छान. बरं, ह्या 2 वर्षाच्या किंवा 2-2.5 वर्षाच्या कालामध्ये काही गोष्ट अशी झाली का, की ही ती कायम लक्षात राहिली? समजा तुम्ही आता आपल्याकडे असं होतं ना, की घरी कोणी पाहुणे आले, की आपल्याला सांगतात घरचे, एखादा श्लोक म्हणून दाखव, तुला हे येतं ना, मग ते म्हणून दाखव. मग असं तुम्ही कधी काही जर्मन भाषेत एखाद्याला काही बोलून दाखवलं, त्यांनी तुमचं खूप कौतुक केलं किंवा अजून ह्या व्यतिरिक्त काही अविस्मरणीय प्रसंग असा आहे का, की आपण जे शिकतो आहोत ते चांगलं आहे, असा काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेली एखादी प्रतिक्रिया किंवा असा काही अनुभव, तर तो आज तुम्हाला दोघांनाही या ठिकाणी शेअर करावासा वाटतो का? हो, जेव्हा आमचं जे वीक असतं ना, हं, डेज ऑफ वीक म्हणजे दी वोकेन टाग, हं, तेव्हा आमच्या क्लासमध्ये दररोज असं बोर्डवर लिहिलं जायचं. जेव्हा मंडे तर मोंटाग लिहिणार. हं. तर तसं जेव्हा आम्ही क्लासमध्ये लिहायचो, तेव्हा आम्ही असं इंग्लिशमध्ये किंवा मराठीत नाही, त्याच्या जागी आम्ही जर्मनमध्ये लिहायचो. बरं. तेव्हा त्याचं म्हणजे त्याला वाचून वगैरे एकतर प्रोनाउन्सिएशन जर्मनमधून आहे. हं, तर हं. मग ते कसं प्रोनाऊन्स करायचं त्यामुळे खूप असं गमतीशीर असं ह्युमर तयार व्हायचं क्लासमध्ये. अरे ह्याची स्पेलिंग अशी आहे, हं, याचा हं, हं. उच्चार असा आहे. हं. बरं. तसेच आमच्या मॅम शिरोडकर मॅम आहे ना, हं, त्या कधी-कधी आमच्यासोबत जर्मनमध्ये संवाद करायच्या. हं, जर्मनमधील संवाद ऐकून इतर शिक्षक आम्हाला मोटिव्हेट करायचे. तसेच आमचे घरचे आम्हाला मोटिव्हेट करायचे. हं. या व्यतिरिक्त तुम्हा दोघांनाही आज ह्या मंचावर काही शेअर करावंसं वाटतंय? हो. हं. जेव्हा 2020 मध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं, हां, तेव्हा नॉर्मली माझे पप्पा मोबाईल बघत होते. हां. त्यांच्या ह्याच्यावरती एक व्हिडिओ आली, की जे छत्रपती संभाजी महाराज होते, हं. ते जेव्हा 13 वर्षाचे होते, तेव्हा त्यांना 13 भाषा अवगत होत्या. बरं. तेव्हा त्यांनी ती व्हिडिओ मला दाखवली. तर त्यानंतर मला असं वाटलं, हो मीही शिकायला पाहिजे. पण हां, आणि मी ट्राय सुद्धा केलं होतं जॅपनीज लँग्वेजचं. हं. पण असं असं म्हणजे गाईडन्स वगैरे नव्हती. म्हणून ती भाषा मला शिकता आली नाही. पण आता सध्या जर्मनमध्ये असं गाईडन्स वगैरे आहे, म्हणून मला ती भाषा शिकण्यात असं चांगलं वाटतं आणि उत्सुकताही होते. क्या बात है सुकन्या! इतकं कौतुक वाटतंय मला तुझं आत्ता, की तुझ्या पप्पांनी एक साधी रील तुला दाखवली, त्याच्यावरून तू इन्स्पायर झालीस आणि नुसती तेवढ्या वेळापुरती इन्स्पायर झाली नाही, तर ती गोष्ट तू डोक्यात ठेवली आणि त्याच्यावरती प्रयत्न पण केले आणि आता तू इतकं छान जर्मन भाषेमध्ये बोलतीयेस. खरोखरच तुझं खूप कौतुक वाटतंय आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्या सगळ्यांचेच आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून
तू काहीतरी वेगळं शिकतीये हे ऐकून खूप छान वाटलं आणि आय होप की आपल्याला आत्ता जे श्रोते ऐकतायत त्यांना सुद्धा याच्यातून नक्की इन्स्पिरेशन मिळेल. व्हेरी गुड आणि व्हेरी प्राउड ऑफ यू. थँक यू मॅम. मॅम तसेच आमच्या मॅम आणि आम्ही जर्मन शिकायचो ना, हं. त्यामुळे आम्ही स्टेजवर कधी-कधी जर्मनचे संवाद करायचो, इंट्रोडक्शन द्यायचो. हं. त्यामुळे आम्ही जर्मन बोलतोय हे बघून आमच्या शाळेतील खूप शिक्षकांनी जर्मनसाठी रजिस्ट्रेशन केलंय. हं. तसेच अनेक विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळालेले की आपण पण दुसरी भाषा शिकूया. येस, आता आपण थोडं मुलाखतीच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि तुम्हा दोघांनाही माझा असा प्रश्न आहे की अनेक वयोगटातल्या अशा व्यक्ती आहेत की ज्या मोठ्या आहेत त्यांचं असं म्हणणं असतं की अरे अमुक एक वयात आम्हाला हे करायचं होतं, ते करायचं होतं, पण ते राहून गेलं. किंवा आत्ताच्या जनरेशनची मुलं की ज्यांना खूप काही फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. मोबाईलमुळे तर खूप सगळं सोपं झालेलं आहे. आणि जे मिडल एजचे लोकं आहेत की ज्यांना केलं तरी एक्सपेरिमेंट म्हणून किंवा विरंगुळा म्हणून असं करण्याची इच्छा आहे. तर अशा ऑल एज ग्रुपसाठी ह्या दोन्ही भाषा शिकणं महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे आणि का आपण ही फॉरेन लँग्वेज शिकली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर ह्यासाठी तुम्ही सगळ्यांना काय अपील करू इच्छिता? आपण आपल्या भाषा व्यतिरिक्त दुसऱ्या भाषांमध्ये काय वेगळं आहे, आपली भाषा आणि त्यांच्या भाषेमध्ये काय सिमिलर आहे, काय साम्यता आहे, हे आपल्याला भाषा म्हणजे अवगत केल्यानंतर कळतं. आणि शिकण्याचं कोणतंही वय नसतं. आपण कोणत्याही वयात शिकू शकतो. हं. आणि असं परभाषीय भाषा शिकणे ही चांगलीच गोष्ट आहे. हं. ॲज अ स्किल सुद्धा, कौशल्य. अगदी. मॅम सर्वांनी जर्मन म्हणजे फक्त जर्मनच नाही, हं. अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. कारण आपला शब्दसाठाही वाढतो. तसेच ज्या देशातील भाषा आपण शिकतोय, त्या देशाची आपल्याला माहिती पण मिळते. तसेच जर एक भाषा शिकल्यामुळे आपलं फ्युचर बनत असलं, तर मग भाषा शिकायलाच पाहिजे. हं. मला सर्वात जास्त थँक वगैरे असं स्कूलच्या टीचर्स वगैरे त्यांना द्यायचे, कारण की त्यांनी आम्हाला ही सवलत उपलब्ध करून दिली. शिरोडकर मॅम हं. यांना स्पेशल, कारण की त्यांनी अगोदरपासून त्यांचं चालू होतं ना आपल्या शाळेमध्ये असं भाषा वगैरे यायला पाहिजे. हं. आणि माझ्या वडिलांना सुद्धा, कारण की त्यांनी मला ही भाषा शिकण्यासाठी मोटिव्हेट केलं. हं. आणि त्यांचं मोस्ट ऑफ थँक, कारण की तेच मला म्हणायचे आपण असं शिकलं पाहिजे वगैरे. हं. हं. म्हणून त्यांना आणि टीचरला थँक यू. येस, नक्कीच. आमच्या शाळेतील शिरोडकर मॅम, ज्या की आमच्या क्लास टीचर आहे, त्यांनी आम्हाला खूप मोटिव्हेट केलंय. तसेच शैलेश सरांनाही थँक्स. कारण त्यांनी आम्हालाही मोटिव्हेट केलंय ही जर्मन भाषा शिकण्यासाठी. हं. व माझ्या घरच्यांनी मला साथ दिली, त्याबद्दल त्यांचे पण थँक्स. खूप छान. तुम्हा दोघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि आत्तापर्यंतचा तुमचा हा जर्मन भाषेचा प्रवास खूप छान होता, इन्स्पायरिंग होता. यापुढे देखील तुम्ही तुमच्या लाईफमध्ये छान सक्सेसफुल व्हा आणि असंच नवनवीन काही ना काहीतरी शिकत राहा, स्वतःला समृद्ध करत राहा आणि एक नवीन पायंडा पाडत राहा, अशाच सदिच्छा देते. पुढचं तुमचं 10वीचं वर्ष सुरू होतंय, त्यासाठी सुद्धा तुम्हा दोघांनाही अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल तुम्हा दोघांचे मनःपूर्वक आभार आणि पुढील सगळ्या भविष्यासाठी अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. थँक यू. येस. तर रसिक हो, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण संभाजीनगरच्या 2 विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. एक म्हणजे सुकन्या भांबर्डे आणि दुसरा जयराज उबाळे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.